2 point charges 3 microcoulomb and 8 microcoulomb, 3 microcoulomb and 8 microcoulomb repel each other with a force of 14 Newton, with a force of 14 Newton. If a charge of -5 microcoulomb, if a charge of -5 microcoulomb is added to each other, then the force between them, if the force between them will become question mark. काय काय दिलेलं इथे फर्स्ट अपॉन 2 चार्जेस, Q1 and Q2. Q1 किती दिलेला आहे 3 आणि Q2 फोर्स कॅल्क्युलेट करायचा, इलेक्ट्रिक फोर्स. ओके, Q1 दिलेला आहे 3 मायक्रोकुलॉम, Q2 दिलेला आहे 5 मायक्रोकुलॉम, राईट. सो त्यांनी काय सांगितलं आहे 8 मायक्रोकुलॉम, 5चा डिफरन्स सांगितला आहे ना, ±5. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, इनिशियल फोर्स बिटवीन टू चार्जेस, initial force between TW, two charges Q1 and Q2 its force, it means F1 is equal to 40 Newton. F1 is equal to 40 Newton. So next line मध्ये according to Coulomb's law, according to Coulomb's law, काय Coulomb's law? राईट, आपण Q1 Q2 आधी सॉल्व केलं होतं लास्ट एक्झाम्पल. सो इथे पण काय Q डॅश Q2 डॅश काय दिलेले, Q1 डॅश मीन्स काय +5, ओके, आणि Q2 डॅश मीन्स काय -5. फर्स्ट आता F1 इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². ओके, याची व्हॅल्यू पुट करायची नाही. सो F किती दिलेला आहे मग आपल्याला 40. सो 40 न्यूटन इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 R². ॲज इट इज 1/4πε0 ठेवलं तरी चालेल किंवा के केला तरी चालेल, पुढे त्या टर्म कॅन्सलच होणार आहे. ओके, सो नेक्स्ट Q1 Q2च्या व्हॅल्यू ॲड करा. सो 40 इज इक्वल टू 1/4πε0, Q1 आहे 10, कुलोममध्ये कन्वर्ट करताना काय येईल मग, नका करू कुलोममध्ये, ॲज इट इज तसंच राहू द्या. 3 × 8 मायक्रोकुलोम अपॉन आर किती दिलेला आहे, आर नाही दिलेला, आरची टर्म पण पुढे कॅन्सलच होईल, R². सो काय येईल मग 3 × 8
राईट 40 इज इक्वल टू 24 मायक्रोकुलम स्क्वेअर, कारण कुलम स्क्वेअर आहे ना, अपॉन आर स्क्वेअर. याला इक्वेशन 1 म्हणा. आली इथपर्यंत. देन सेकंड लाईनमध्ये घ्या. अ चार्ज ऑफ -5 मायक्रोकुलम इज ॲडेड टू इच. मग आता आपला फर्स्ट काय आहे 3 मायक्रोकुलम. सो फर्स्टमध्ये काय होणार आहे, क्यूमध्ये ॲड दोघांमध्ये ॲडिशन मायक्रोकुलमची होईल. फर्स्ट काय होईल मग 3 मायनस फर्स्ट Q1 डॅश इज इक्वल टू 3 मायक्रोकुलम प्लस -5 मायक्रोकुलम and Q2 dash is equal to 8 microcoulomb plus -5 microcoulomb. फर्स्ट काय येईल मग -2 मायक्रोकुलम आणि सेकंड काय येईल 3 मायक्रोकुलम. आलं एक मायनस आणि एक प्लसमध्ये, राईट. देन नेक्स्ट आली इथपर्यंत. कॅल्क्युलेट द न्यू फोर्स F2. कॅल्क्युलेट द न्यू फोर्स F2. सो फॉर्म्युला तोच 1/4πε0 Q1 डॅश Q2 डॅश अपॉन आर स्क्वेअर. करा व्हॅल्यू पुट. काय येतं मला सांगा. Q1 डॅश इंटू Q2 डॅश काय येतोय मग सो इक्वेशन 2 डिवाइड बाय 1 F2 डिवाइड बाय F1. सांगा मग F1 काय येतो, सॉरी F2 काय येतो. इक्वेशन 2 डिवाइड बाय 1. सो F2 अपॉन F1. F2 काय मग आपला 1/4πε -6 मायक्रोकुलम स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवाइड 1/4πε0 काय आला आपला 24 मायक्रोकुलम स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. F1 किती मग आपला 40 न्यूटन. सो F2 अपॉन 40 टर्म पूर्ण कॅन्सल. मायक्रोकुलम स्क्वेअर पण गेट कॅन्सल, राईट. 6 1 जा 6, 6 4 जा 24. म्हणजेच काय आलं F2 अपॉन 40 इज इक्वल टू -1/4. -1/4. सो F2 इज इक्वल टू -1/4 इंटू 40. काय येतं आन्सर मग, काय आलं आन्सर F2 किती आलं मग 4 1 जा 4, 4 10 जा 40, -10 न्यूटन. हा मिळाला आपल्याला सेकंड फोर्स F2.
का असं येतं इतकं? हां, नेक्स्ट घ्या. टू फिक्स पॉइंट चार्जेस झालंय का हे? टू फिक्स पॉइंट चार्जेस plus 4q and plus q are separated by a distance x. Where should be the third point charge minus q naught? घ्या नेक्स्ट. टू फिक्स पॉइंट, हे झालं सगळ्यांचं लिहून? 4 मार्क्स आहे हे. टू फिक्स पॉइंट चार्जेस, टू फिक्स पॉइंट चार्जेस plus 4q and plus q and plus q are separated by a distance x. Where should a third point charge minus q naught be placed for it to be in equilibrium, question mark. सो डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. दोन चार्जेस दिलेले कुठले कुठले? प्लस 4q आणि प्लस q. घ्या नेक्स्ट लाईन मध्ये घ्या. लेट टू चार्जेस Q1 किती दिलेला आहे? राईट, Q1 दिलेला आहे प्लस 4q. Q2 किती दिलेला आहे? प्लस q. राईट, लिहून घ्या. हे R1 दिलेला आहे 0 and R2 दिलेला आहे x. R1 इज इक्वल टू 0, R2 इज इक्वल टू x कन्सिडर करायचं आहे. नेक्स्ट लाईनमध्ये x along the x axis. A third charge Q3 is equal to 0. And then distance Q1 and Q2 चा काय येईल मग? x minus d. Third charge Q3 is equal to 0 at the distance Q3 is equal to 0 at a distance d from Q1 नेक्स्ट लाईन मध्ये x minus d from Q2, x minus d from Q2. ऑब्वियसली Q3 0 का घेतला? कारण त्यांनी सांगितले तो इक्विलिब्रियम पोझिशनला आहे.
सो Q3 इज इक्वल टू 0. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, अप्लाइंग कुलोम्स लॉ, द फोर्स एक्सिटेड बाय Q1 on Q3 is F1. And the force excited by Q2 on Q3 is F2. आणि इक्विलिब्रियम आहे म्हणजे दोघं कसे आहे, इक्वल आहे. देन नेक्स्ट लाईनमध्ये इन मॅग्निट्यूड F1 इज इक्वल टू F2. अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ F1 काय आहे, मग F1 काय आहे, 1/4πε0 घ्या, नाही तर K घ्या. काय आहे मग F1, फोर्स 1 कोणावर ॲक्ट होतोय, Q1 अँड Q3. सो इन मॅग्निट्यूड Q1 कॅपिटल घेतलं तरी चालेल, Q3 अपॉन, कर बरं सॉल्व, सांग ॲन्सर काय येतं, मग कळेल कोणाची हवा ते. फर्स्ट याचं डिस्टन्स त्यांनी D घ्यायला लावला आणि सेकंडचा काय x मायनस D, राईट. सो इथे R काय येईल मग D स्क्वेअर इज इक्वल टू K. सेकंड फोर्स कोणावर ॲक्ट होतोय, Q2 अँड Q3, सॉरी Q1 घ्या, मग सेकंड Q3 अपॉन x मायनस D ब्रॅकेट स्क्वेअर. सो Q1 अँड Q2 काय दिलेलं आहे, फर्स्ट Q1 चार्ज किती दिला आहे, +4 आणि Q2 किती दिलेला आहे, +Q आणि Q3 दोघं साईडला काय असणार आहे, 0. ऑब्विसली 0ने मल्टिपल केल्यावर काय होऊन जाणार आहे, 0. करा सॉल्व. एक सेकंड, सॉल्व करायचे दोघं साईड, अँड देन 4/, हां, कारण कॅन्सल हे पूर्ण टर्म 0 होऊन जाईल, सॉरी. सॉल्व करा दोघं साईड, +Q आणि इंटू 0, राईट. Q गेट कॅन्सल म्हणजे 4/D स्क्वेअर, K गेट कॅन्सल, सो 4/D स्क्वेअर इज इक्वल टू 1/x मायनस D स्क्वेअर. मग आता स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, कारण की D स्क्वेअर आहे, राईट. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, 4चा स्क्वेअर रूट कोण आहे, 2 आणि x मायनस Dचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट आणि 1चा स्क्वेअर रूट 1च, म्हणजे काय येईल, 2D अपॉन 1/x मायनस D. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड,
देन क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता अरे का बडबड करताय, आलंय का तुमचा आन्सर पहिलेच? राईट, एक डी इज इक्वल टू 2x/3. बस एवढंच आन्सर आहे. नेक्स्ट हेडिंग टाका गॉस लॉ. गॉस लॉ. डायग्राम काढून घे ही. डायग्राम ड्रॉ करा. इंटेन्सिटी. झालं. द फ्लक्स ऑफ द नेट इलेक्ट्रिक the flux of net electric field, the flux of the net electric field through a closed surface equals the net charge
the net charge enclosed by the surface divide by epsilon 0 काय प्रूफ करायचं आहे इंटिग्रेशन ऑफ EDS इज इक्वल टू Q अपॉन इप्सिलॉन 0 ओके EDS म्हणजेच काय आहे फ्लक्स राईट सो फाय इज इक्वल टू लिहू नका EDS इज इक्वल टू Q अपॉन इप्सिलॉन 0 म्हणजेच डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q आहे आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इप्सिलॉन 0 आहे म्हणजे जेवढं फ्लक्स वाढतं हे डिपेंड कोणावर आहे चार्जवर आणि जेवढं फ्लक्स वाढतं तेवढा चार्ज वाढतो बट इप्सिलॉन 0 म्हणजे परमॅबिलिटी काय होते कमी होते अपोजिट आणि जेवढं ते कमी होतं तेवढं इकडे परमॅबिलिटी काय होते वाढते हे आपल्याला प्रूफ करायचं आहे ओके देन घ्या नेक्स्ट लाईनमध्ये Q is the total charge within the surface सपोज एक पॉइंट घेतलेला आहे Q सो त्याच्यावर टोटल चार्ज किती ॲक्ट होतोय ओके सो टोटल चार्ज किती होतोय ऑब्विसली परपेंडिक्युलर फॉर्ममध्ये ds sin थिटा ds cos थिटा ds म्हणजे तो कुठला सफिशियंट जो आपण एरिया कन्सिडर केला आहे तो पॉइंट Q प्लस Q चार्ज आणि देन मायनस Q चार्ज आणि त्यांच्यातला OP डिस्टन्स कन्सिडर केला आहे R आणि वी नो दॅट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला माहितीच आहे E इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन R² इंटेन्सिटीमध्ये एकच चार्ज येतो हां झालं देन नेक्स्ट लाईनमध्ये हे लिहून घ्या फक्त मग आपल्याला जे प्रूफ करायचे फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ EDS इज इक्वल टू Q अपॉन इप्सिलॉन 0 फाय म्हणजे 5 लिहितायत का रे तुम्ही लिहिलंय कोणीतरी ते काय एवढे हसताय म्हणजे झालं नेक्स्ट लाईन मध्ये का प्रूफ कन्सिडर एनी शेप ऑफ ऑब्जेक्ट as shown in figure next line मध्ये let plus q charge at a point O ओके O ला कन्सिडर केले प्लस Q चार्ज at point O and ds bar is equal to area at a distance r from the plus Q R radius चा R from the charge plus Q next line मध्ये d theta is equal to angle between ds and E intensity ds and E now next line मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू 1/4πε0 Q अपॉन R² इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 1/4πε0 Q अपॉन R² then next line मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स d phi is equal to काय फॉर्म्युला आपण बघितला E into ds cos theta ES into d cos theta okay and we know that E ची व्हॅल्यू काय
तिथे पुट करूया. म्हणजे काय येईल, डी फाय इज इक्वल टू 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर डी एस कॉस थिटा. देन क्यू बाहेर काढूया आणि डी एस आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेऊ. सो क्यू अपॉन 4πε0 डी एस कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. आणि सॉलिड अँगलचा फॉर्म्युला माहिती, सॉलिड अँगल डी डब्ल्यू इज इक्वल टू डी अपॉन डी एस कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. घ्या मग नेक्स्ट लाईनमध्ये, वी नो दॅट सॉलिड अँगल डी डब्ल्यू इज इक्वल टू डी एस कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. ओके, सो मी याच्या जागी पुट करू शकते ना ही टर्म. मग काय येईल, डी फाय इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 डी डब्ल्यू. आली इथपर्यंत. देन नेक्स्ट लाईनमध्ये, द टोटल फ्लक्स इज फाय इज इक्वल टू इंटिग्रेटिंग ऑफ डी फाय and then integrating of q upon 4πε0 dw. इंटिग्रेशन करायचं. आता याच्यामध्ये q अपॉन 4πε0 टर्म काय आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचं इंटिग्रेशन निघेल का, नाही. सो ते इंटिग्रेशनच्या बाहेर काय येईल, मग q अपॉन 4πε0 डी डब्ल्यू. आणि इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यूचं डायरेक्टली काय घ्यायचं आहे, 4π. ओके, सो ते सॉल्व करायची गरज नाही. डायरेक्टली क्यू अपॉन 4πε0 इंटू 4π. 4π गेट कॅन्सल, राहिलं काय मग क्यू अपॉन ε0. अँड देन अजून आपण कॅपिटल क्यू पण घेऊ शकतो. सो काय आलं आपलं, फाय इज इक्वल टू क्यू अपॉन ε0, जे आपल्याला प्रूफ पाहिजे होतं. सो फाय इज डायरेक्ट, म्हणजे जेवढं फ्लक्स वाढतंय तेवढं चार्ज पण वाढतोय टोटल, बट परमॅबिलिटी कमी होते. आणि जेवढी फ्लक्स कमी होत आहे तेवढं चार्ज पण कमी होतोय, बट ε0 काय होतोय, वाढतोय. लिहून घेते. देन नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, कुठपर्यंत पोहोचले असं कळतंय मला सगळं. फिरायला गेले का, कोण आहे ब्राईड अँड ग्रूम, बरोबर ना. घ्या नेक्स्ट लाईनमध्ये, त्याच्यातच कंटिन्यू. टोटल चार्ज देन Q1 इज इक्वल टू काय येईल मग, फर्स्ट Q1 इज इक्वल टू Q1 अपॉन ε0 फर्स्ट चार्जचं. सेकंड Q2 इज इक्वल टू काय येईल, Q2 अपॉन ε0. मग आपण नंबर ऑफ चार्जेस घेऊ शकतो, इन्फिनिटी. देन Qn इज इक्वल टू Q1 अपॉन ε0. आणि टोटल फ्लक्स फाइंड आउट करायचं असेल तर सगळ्यांची काय करावं लागेल, समेशन, राईट. सो काय येईल मग, टोटल फ्लक्स इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस डॅश 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 Qn अपॉन ε0.
झालं. घ्या नेक्स्ट लाईन मध्ये, इफ द चार्ज इज सब पॉइंट आहे त्यातलेच, इफ द चार्ज इज positive, if the charge is positive, the flux will be directed outward as shown in figure. करू हे क्लिअर? समजलं ना सगळ्यांना? काय सांगितलं? फर्स्ट पॉइंट, इफ द चार्ज इज पॉझिटिव्ह देन फ्लक्स ड्यू टू काय होईल? आउटवर्ड. ओके, डायग्राम ड्रॉ करून घ्या. म्हणजे कुठल्या साईडला डायरेक्शन असणार आहे? आउट साईडला. पॉझिटिव्ह चार्ज असेल तेव्हा. सो चार्ज काय आहे? प्लस क्यू. पटकन डायग्राम ड्रॉ करून घ्या. If the charge is positive, then the flux will be directed outwards as shown in figure. इनवर्ड असेल तेव्हा काय असेल मग? निगेटिव्ह चार्ज. आणि ॲरो कुठे असतील? इनसाइडला. झाली डायग्राम? नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. इफ द चार्ज इज निगेटिव्ह, the flux will be directed inward as shown in figure. मग निगेटिव्ह चार्ज आहे मायनस क्यू आणि इनवर्ड असणारे ॲरो. झाले. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या. इफ अ चार्ज इज आउटसाइड, ओके, झालं. If a charge is outside, enclose a surface. If a charge is outside, enclose a surface. काय असणार आहे फ्लक्स? नेट फ्लक्स 0. If a charge is outside the enclosed surface, the net flux through it will be 0 as shown in figure. का असं येतंय तुला? As shown in figure.
नेक्स्ट हेडिंग टाका. झालं. फ्लक्स इज इंडिपेंडेंट ऑफ द शेप. नेक्स्ट हेडिंग 2 मार्क्सला 3 मार्क्सला विचारलं जातं. एक्सप्लेन द इलेक्ट्रिक फ्लक्स इज इंडिपेंडेंट ऑफ शेप अँड साईज असा क्वेश्चन विचारला जातो. फ्लक्स इज इंडिपेंडेंट ऑफ अ चार्ज. Flux is independent of the shape and size. असतो का डिपेंड फ्लक्स त्याच्यावर शेप अँड साईजवर नाही. एक्सप्लेन करायचं. घ्या मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट नाही पहिले डायग्राम ड्रॉ करून घ्या. तुम्ही पॉइंट घ्या. एक सेकंड थांबा 1 मिनिट. फर्स्ट रेडियस आहे कन्सिडर करायची आहे R1 आणि सेकंड R2. The net flux crossing an enclosed surface is काय बघितलं आपण आत्ताच. phi is equal to q upon epsilon 0. The net flux crossing an enclosed surface is equal to q upon epsilon 0, where q is the net charge inside the closed surface. Where q is the net charge inside the enclosed surface. Second, next line मध्ये consider a plus q at the center of concentric circle as shown in figure. Continue. As the charge inside the sphere fast होतंय का? As the charge inside the sphere unchanged the flux passing through a sphere of any radius is the same. Next line मध्ये thus if the radius of sphere is increased by factor of 2. जसं R1 आणि R2 घेतलंय ना, increase of factor 2. The flux passing through
the flux passing through its surface remains unchanged. Next line मध्ये as shown in figure unchanged. Next line मध्ये as shown in figure same number of lines of force cross both the surfaces. जेवढे क्रॉस करतात ऑब्वियसली ते कसे असणारे सगळे सेम लाईन्स नंबर ऑफ फोर्सेस. नेक्स्ट लाईन मध्ये हेन्स द टोटल फ्लक्स इज independent of shape of the closed surface, radius of the sphere and size of closed surface. MCQ ला बऱ्याच वेळेस विचारलं जातं डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट. त्याच्यामध्ये स्टेटमेंट रॉंग आहे, फॉल्स आहे का ट्रू आहे, किंवा क्वेश्चन विचारला जातो डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट आहे, किंवा बोथ आहे. ओके, किंवा कोणावर इंडिपेंडंट आहे मग कोणावर डिपेंडंट नाही आहे. ओके, shape of closed surface, radius of the sphere and size of closed surface. इलेक्ट्रिक डायपोल झालंय का? नेक्स्ट हेडिंग टाका इलेक्ट्रिक डायपोल. हो, ऐकलं मी. इलेक्ट्रिक डायपोल. ओके, इलेक्ट्रिक डायपोल मध्ये फर्स्ट घ्या, नाही इलेक्ट्रिक डायपोलची डेफिनेशन घ्या फर्स्ट. अ पेअर ऑफ 1 या 2 मार्क्सला विचारलं जातं. अ पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस separated by finite distance it's called as electric dipole. ओके, अपोजिट चार्जेस म्हणजे कन्सिडर प्लस क्यू अँड मायनस क्यू, यांचा एक फायनाईट डिस्टन्स. सो याला काय म्हणतात मग इलेक्ट्रिक डायपोल. डायग्राम नका काढू अजून. देन नेक्स्ट सेकंड डायपोल ॲक्सिस. Dipole axis. Line joining the two charges it's called as dipole axis. म्हणजे सेम ॲज इट इज. याला ज्या लाईन जॉईन करतात त्याला काय म्हणतात डायपोल ॲक्सिस. प्लस क्यू इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय, अपोजिट चार्जेस जे आहेत त्यांना कन्सिडर केले पॉईंट ए पॉईंट बी, त्यांना काय म्हणतात डायपोल इलेक्ट्रिक डायपोल. आणि यांना जी लाईन जॉईन करते त्याला काय म्हणतात डायपोल ॲक्सिस. देन नेक्स्ट लाईनमध्ये ॲक्सियल लाईन. A line passing through the dipole axis. It's called as axial line. Suppose 2 charges घेतले आपण प्लस क्यू अँड
मायनस क्यू. याला एक लाईन जॉईन केली, त्याला काय म्हटलेलं आहे, हे 2 चार्जेस म्हणजे हे इलेक्ट्रिक डायपोल झाले. यांना लाईन जॉईन केली म्हणजे डायपोल ॲक्सिस झाले, राईट. आणि त्यांना एक डॉटेड लाईन ड्रॉ केली, याची इकडे आणि याची इकडे, एक्स अँड वाय. याला काय म्हणतात मग, ॲक्सियल लाईन. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या इक्वेटोरियल लाईन. इक्वेटोरियल लाईन. Equatorial line. A line passing through the center of the dipole. A line passing through the center of the dipole and perpendicular to the axial line. The perpendicular to the axial line. It's called इक्वेटोरियल लाईन. ओके. ॲक्सियल लाईन कुठली आपली, एक्स अँड वाय, आणि ती कुठून जाते, त्याला परपेंडिक्युलर आहे, राईट. सो या लाईनला काय म्हणतात मग, इक्वेटोरियल लाईन. ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. सो हा डिस्टन्स आहे ट्वाईस एल. फक्त ही नका करू, पी अँड क्यू. इक्वेटोरियल. झालं. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. मग नेक्स्ट लाईनमध्ये घ्या ए बी. काय मग आता, ए बी इज इक्वल टू काय, ए बी इलेक्ट्रिक डायपोल. घ्या मग ए बी इज इक्वल टू इलेक्ट्रिक डायपोल. ए बी इज इक्वल टू इलेक्ट्रिक डायपोल ॲट शोन इन फिगर. फिगरमधनं सांगतो आपण. नेक्स्ट लाईनमध्ये लाईन जॉईनिंग ए बी. लाईन जॉईनिंग ए बी, ए टू बी जी लाईन जॉईनिंग केली त्याला काय म्हटलेलं आहे, डायपोल ॲक्सिस. लाईन जॉईनिंग ए बी त्याला काय म्हटलेलं आहे, डायपोल ॲक्सिस. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या एक्स वाय. एक्स वाय काय मग आता, राईट, ॲक्सियल लाईन. एक्स वाय इज इक्वल टू ॲक्सियल लाईन. अँड देन परपेंडिक्युलर ॲक्सियल लाईन सांगितलं होतं पी क्यू. सो त्याला काय म्हटलेलं आहे मग, पी क्यू इज इक्वल टू इक्वेटोरियल लाईन. नेक्स्ट हेडिंग टाका डायपोल मुवमेंट. झालंय का, झालंय. हां, नेक्स्ट हेडिंग टाका डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट.
डायपोल मोमेंट. ओके, 2 मार्क्सला विचारलं जातं. घ्या मग. स्ट्रेंथ ऑफ द डायपोल, स्ट्रेंथ ऑफ द डायपोल is measured strength of the dipole is measured in terms of quantity, in terms of quantity. It's called dipole moment. आपण आत्ताच बघितलं त्याचा डिस्टन्स इक्वेटोरियल लाईन पासून इकडे 2, इकडे L आणि इकडे L. सो टोटल किती होतो मग 2L. इट्स कॉल्ड ॲज डायपोल मूवमेंट. नेक्स्ट लाईनमध्ये लेट क्यू द मॅग्निट्यूड ऑफ इच चार्ज, लेट क्यू द magnitude of charge, each charge and 2L be the distance from negative charge to positive charge. Then the product Q into 2L, then the product Q into 2L, it's called as dipole moment. Then next line मध्ये घ्या mathematically P bar is equal to Q into 2L bar. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या अ डायपोल मूवमेंट इज वेक्टर, a dipole moment is vector whose magnitude is Q into 2L and the direction is Q into 2L and the direction is negative to positive charge. Next line मध्ये the unit of movement लिहा या dipole moment लिहा is काय येईल मग कुलोमीटर and D by DE capital D पण D by किलोमीटर पण आणि D by पण. and constant value घ्या D ची, constant value of D 1D is equal to 3.33 into 10 raised to minus 10 किलोमीटर. म्हणजे 1D बे तो व्हॅल्यू किती 3.33 किलोमीटर इतकी असते इंटू 10 raised to. नेक्स्ट घ्या, नेक्स्ट हेडिंग टाका कपल ॲक्टिंग ऑन. नेक्स्ट कपल ॲक्टिंग ऑन
couple acting on electric dipole, couple acting on electric dipole in uniform, couple acting on electric dipole in uniform electric field, in uniform electric field. डायग्राम ड्रॉ करा ही. मायनस क्यू आहे इथे, मायनस क्यू अँड प्लस क्यू. झाली डायग्राम? बडबड करतात रिकामी. आता इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे? टॉर्क. ऑब्विसली टॉर्क इज इक्वल टू, आपण काय बघतो फॉर्म्युला काय? टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू काय फॉर्म्युला? फोर्स इंटू राईट. डायग्राम झाली. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या. द फोर्स इज घ्या. नेक्स्ट लाईन मध्ये फोर्स इज इक्वल टू इंटेन्सिटी इंटू क्यू, म्हणजेच काय? एफ इज इक्वल टू ई इंटू क्यू. एफ इज इक्वल टू ई इंटू क्यू. नेक्स्ट लाईन मध्ये सो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स ऑफ परपेंडिक्युलर, जो आहे किती आपला तो 2L साइन थीटा, सॉरी परपेंडिक्युलर. नेक्स्ट लाईन मध्ये फोर्स किती मग? ई इंटू क्यू. अँड डिस्टन्स जो आहे परपेंडिक्युलर तो किती आहे? 2L साइन थीटा. त्या चार्जवर ऑब्विसली डायपोल आहे म्हणजे मायनस क्यू कडून प्लस क्यूचा डिस्टन्स जे आहे 2L, आणि 90 डिग्रीचा तो इकडे काय आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे 2L साइन थीटा. सो तो डिस्टन्स घेतलाय 2L साइन थीटा अँड वी नो दॅट फोर्स इज इक्वल टू इंटू क्यू. नेक्स्ट लाईन मध्ये वी नो दॅट Q इज इक्वल टू Q इंटू 2L. वी नो दॅट Q इंटू 2L काय आपण आत्ताच बघितलं? राईट, डायपोल मुवमेंट. सो डायपोल मुवमेंट Q इंटू
2L. मग मी याच्या जागी डायपोल मुवमेंटचा पीप्यूट करू शकते ना. सो टॉर्क इज इक्वल टू ई इन ब्रॅकेट क्यू इंटू 2L साइन थीटा देन ई इंटू पी बार साइन थीटा. लिहून घ्या. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. इन वेक्टर फॉर्म वेक्टर फॉर्ममध्ये अँगल येईल का मग? नाही. इंटू पी बार क्रॉस. आता इथले किती कोणते कोणते अँगल येईल मग? फर्स्ट अँगल किती येईल? 0. कारण की तो टॉर्क जेव्हा ॲक्ट होतो तेव्हा तो फर्स्ट काय तो पॅरलल आणि देन परपेंडिक्युलर. पॅरलल असल्यावर कुठला अँगल येईल मग? 0 आणि परपेंडिक्युलर असल्यावर 90. इथपर्यंत आले. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. केस फर्स्ट when the angle is parallel, now theta is equal to 0. थीटा इज इक्वल टू 0 आणि मग साइन 0 किती आहे? साइन थीटा म्हणजे साइन किती घ्यायचा आहे? साइन 0 आणि साइन 0 किती आहे? 0 म्हणजे टॉर्क किती येणार? 0. जेव्हा तो टॉर्क काय होऊन जाईल? पॅरलल. अँड देन सेकंड केस परपेंडिक्युलर असेल तेव्हा अँगल किती होईल? 90. सो थीटा इज इक्वल टू 90 देन टॉर्क इज इक्वल टू ई इंटू पी इंटू साइन 19. साइन 90 किती आहे? 1. देन टॉर्क काय येईल मग? ई पी. मिनिमम अँड मॅक्झिमम. न्यूमेरिकल झालं लिहून? हे झालंय का न्यूमेरिकल? अ फोर्स ऑफ 225 न्यूटन झालंय. अ फोर्स इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड करायची ई. झालंय का ईचं? अ फोर्स ऑफ 225 न्यूटन ऑन अ चार्ज ऑफ 5 into 10 raised to minus 4 coulomb. Calculate the intensity of. झालंय? घ्या मग. A force of 225 Newton acts on a charge of 2.25 फक्त पॉइंट द्यायचा आहे ना तरी पण 2.25 न्यूटन on a charge 15 into 10 raised to minus 4 coulomb. 15 into 10 raised to minus 4 coulomb. Calculate the intensity of electric field at that point. Electric field at that point. फोर्स दिलेला आहे 2.25 न्यूटन. चार्ज क्यू दिलेला आहे 15 into 10 raised to minus 4 कुलॉम. इंटेन्सिटी फाइंड आउट करायची F upon Q.
आता लिहायला स्टार्ट करता बरोबर ना, आधीचा टाइमपासच करत राहतात. बघू नोटबुक लिहिलंय ना, हे बाकीचं कुठे गेलं? हॅलो, का बरं काय झालं? अरे बापरे, बापरे बाप. बाळा डायरेक्ट 25 15 आहे, 5 नाही आहे हा, 15 आहे. कळतंय? इथे तू 5 घेतला आहे आणि देन 5 5 25. कळते मी काय सांगते, काय मिस्टेक झाली? ॲन्सरवरूनच मला कळलं तू काय केलं. काय लिहितोय तू? तू करतो काय पण? ॲन्सर आलं का मग? मी पुढचं डेरिवेशन सॉल्व करायला लावलं का? 1.5 इंटू 10⁻² नाही तरी 1500 ॲन्सर 1500. एक डिजिटचा काय प्रॉब्लेम आला असं. $1500 त्याला सांगितलं. घाई करत नका जाऊ. काय आलं? 2 ना, हां 15 इंटू 10⁻² या 1500. 1500 पण चालेल, 15 इंटू 10⁻² पण चालेल. आलं? 15 इंटू 10⁻² या 1500. ठीक आहे. काय इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट मीन्स काय? डायपोल मुवमेंट म्हणजे काय? अजून इलेक्ट्रिक डायपोल मीन्स राईट. ॲक्सियल लाईन मीन्स काय? पासिंग थ्रू नाही, डायपोल लाईन्सपासून अँड देन ती पासिंग करतात त्याला काय म्हणतात? डायपोल ॲक्सिस. ओके. इक्वेटोरियल लाईन मीन्स
राईट. आणि गॉस लॉ स्टेटमेंट, गॉस लॉ मीन्स काय त्याचं इक्वेशन काय आलंय, काय इक्वेशन, फ्लक्स फाय इज इक्वल टू क्यू अपॉन इप्सिलॉन 0.